2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या त्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचर्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचर्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस?